नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून काही महिला आता अपात्र केल्या जाणार आहेत. ज्या महिला अपात्र केल्या जाणार आहेत, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहेत का? या संदर्भातील एक नवीन जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 18 ऑगस्ट 2025 रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे. परंतु तरीसुद्धा काही महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. नक्की कोणत्या महिला अपात्र केल्या जाणार आहेत आणि कोणत्या महिला पात्र राहणार आहेत आणि ज्या महिला अपात्र केल्या जाणार आहेत तर यांच्यावर कारवाई देखील होणार आहेत का? तर याची स्पष्टपणे माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती ट्विट करून दिलेली आहेत. कोणत्या महिला पात्र राहणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र होणार आहेत. आता जी काही माहिती आहे तर ही आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिली होती. तसेच यानुसार हे लाभार्थी या योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहेत. छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहेत. यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन चालू आहेत. या फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये समजणार आहेत नक्की कोणत्या महिला पात्र आहेत आणि कोणत्या महिला अपात्र आहेत. तसेच छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहणार आहे. ज्या महिला पात्र राहणार आहेत तर त्यांचा लाभ सुरू राहणार आहेत, परंतु ज्या महिला अपात्र होणार आहेत तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे. आता आपण जर बघितलं तर 18 ऑगस्ट 2025 रोजी जो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या जी आर नुसार जर बघितलं तर त्याच्यात स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे कोणत्या महिला अपात्र होणार आहेत. तर बघा, ज्या सरकारी कर्मचारी अधिकारी महिला आहेत परंतु त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर अशा महिलांवर कारवाई केली जाणार आहेत आणि त्या महिला अपात्र केल्या जाणार आहेत. परंतु इतर ज्या काही महिला आहेत, ज्या महिला पात्र आहेत खरोखर, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया असेच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.